मला आता दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. नेत्राला अबॉर्शन करावंच लागेल. नेत्राच्या पोटात जोपर्यंत विरोचकाचा अंश आहे तोपर्यंत ती विरोचकाचा वध करू शकत नाही. आणि आता आपण आणखी वाट नाही बघू शकत. कदाचित हीच योग्य वेळ आहे विरोचक वधाची, आणि म्हणूनच देवी आई हे सगळं घडवून आणते. पण नेत्राला ही गोष्ट कळतच नाहीये. मग आता करायचं काय? आज डॉक्टरांनी सगळं नॉर्मल सांगितल्यानंतर नेत्रा बाळाबद्दल आणखी पॉझिटिव्ह झाली आहे. आता काही झालं तरी ती या फॅक्ट्स नाही समजून घेणार. तुला दिसलेला तो काळा धूर, तो काळा धूर द्योतक आहे. नेत्राच्या गर्भात असलेल्या विरोचकाच्या अस्तित्वाचं. विरोचकाचा अंश तिला आतल्या आत संपवेल, तिला आतल्या आत खाऊन टाकेल. नेत्राच्या गर्भात असलास तरी विरोचकाचा अंश आहेस तू. तू सुरक्षित राहा. हे युद्ध पुढे तुलाच लढायचंय. या बाळाचा जन्म झाल्यानंतर नेत्रा ती नेत्रा नसेल जिला आपण ओळखतो, आणि हाच विरोचकाचा डाव आहे. अद्वैत, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. नेत्रा अबॉर्शनसाठी तयार झालीच पाहिजे. बाबा होणार आहेस म्हणून खूप आनंदात आहेस. होतास. तुझं मन मला कळणार नाही का रे? पण या अशा परिस्थितीत तुलाच नेत्राला समजावं लागेल. लागतंय बाबा, पण हे मला माहिती आहे. हे सगळं खूप कठीण आहे. कठीण आहे. पण आपण आत्ताच या गोष्टी थांबवल्या तर पुढे येणारी संकट आपण टाळू शकतो. विचार कर. तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करायची? ऐक मी घेतो. अगं मी तू दोन जीवांची आहेस. तू नको ना असं करूस. काळजी घे. मी तुझ्या बाळाला इजा पोचवणार नव्हते. खरंच सांगते. या घरात जर तुझ्या बाळाला कोणी इजा पोचवणार असेल तर ती तुझी इंद्राणी आत्या आहे. विश्वास ठेव नाहीतर नको ठेवूस. पण हे असंच होणार. भाऊजी, आधी तुम्ही आता कॉफी घेताय? तुम्हाला जेवायचं नाहीये का? पप्पाजी मी वाढते. नाही, राहू दे. मला नको आता. काय झालंय? तुमचे चेहरे का असे पडले? सगळं ओके आहे ना? मग टेन्शन का घेतलंय? आणि सगळे जसे टेन्शन मध्ये बसले तर नेत्राकडे कोण बघणार? नेत्रा प्रेग्नेंट आहे आता. आपल्याला तिला स्ट्रेस मध्ये नाही ठेवायचं. नेत्रा हॅपी राहा असं ट्राय करायचं, हो ना? आणि डॉक्टर पण बोलले ना की सगळे रिपोर्ट ओकेचे, सगळं नॉर्मलच आहे. मग आता काय झालं? तू लहान आहेस, यातलं काही कळत नाही तुला. आणि ज्या विषयातलं आपल्याला माहित नाही त्याबद्दल बोलायचं नाही.
मला माहिती आहे आत्या सासूमा, म्हणून सांगते मी. मला माहिती आहे नेत्राला आता कसं फील होत असेल. नेत्रा आई होणार. याबद्दल चर्चा नकोय मला. आत्या सासूमा, तुला कळलं नाही का मी काय सांगितलं ते? मी फक्त तुझ्या खोलीत जा सांगितलं ना. साथे मी. अगं तुझ्या त्या इंद्राणी आत्याच्या डोक्यात फक्त विरोचकाला मारायचंय, विरोचकाला संपवायचंय हेच सुरू आहे. पण विरोचक कधी मरेल? जेव्हा तुझ्या पोटात हे बाळ नसेल. बरोबर ना? बस इंद्राणी आत्या करत. पण ती कधी विश्वासघात करून निघून जाईल ना, तुझं तुलाही कळणार नाही. तुला आठवतंय ना आपल्या म्हाताऱ्याला कसं गायब केलं होतं तिने तुमच्या सगळ्यांच्या डोळ्या देखत? तिकडे त्रिरेनेच्या डोंगरावरून ढकलून दिलं होतं. मेला म्हातारा. तोपर्यंत तुम्हाला कळलं सुद्धा नाही ते. मग त्यापुढे हे तर खूप सोपं आहे. तुला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? मला सांग, तू फोटो मागवला होतास बाळाचा, तनूच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठे सांग? तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय. तू मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.